हॅलो गाईज, तर आज होता स्वामिनीचा 6 मंथ बड्डे. तर आपण पुढं बघूच डेकोरेशन वगैरे. त्या पहिले इथं सकाळी आहे ना दूधवाला आलता, दूध घेतलं आणि मग शिवचं चालू होतं मला दूध दे, त्याला असं कच्चं दूध आवडतं. तर बघत होते डोकू की काय करते, ठेवती का नाही मला. मग त्याने इथं पिशवी घेतली आणि असं पित होता तो कॅमेऱ्यामध्येच. तर मग मी आम्हाला चहा टाकून घेतला दोघांना आणि माझा आवाज खूप बसला आहे, मला खूप दुखणं आलं आहे अचानकच. तर मग डेकोरेशनसाठी ना ही दोरी काढून घेतली पहिले आणि मग ही रॅक पण आहे ना साईडला लावून घेतली. आणि मग इथं आहे ना शिवच्या पप्पांनी आज सुट्टी घेतली होती, तर मग त्यांचं चालू होतं बलून्स उगवायचं काम. आणि त्या शिव बसला होता ओढणी गुंडाळून, त्याने पॅन्ट काढली होती शाळेतून आल्यावर. मी म्हटलं तुझा व्हिडिओच टाकते म्हटलं तसाच. मग तो आहे ना ओढणी गुंडाळून आला होता आणि मग इथं स्वामिनीला खाली टाकलं होतं गोदडीवर, पण ती रडत होती. मग तिला घेतलं, तिच्याची थोडी मस्ती केली, खेळलो आणि तिला असं केलं का खूप आनंद होती, तिला हसत होती ती. आणि मग तिच्या पप्पी घेतली आणि मग तिला परत टाकून दिलं आणि हे होतं फायनल लुक. तरी पण याला मला अजून लाईट माळ लावायची आणि त्यानंतर मला अचानक कणकणी आली. मग मी दवाखान्यात आले. शिवचे पप्पा आणि शिव स्वामीनी घरीच होते. मग मी घरी आले आणि असं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन केलं. फोटो व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं, आम्ही छोटंसं चौघांमध्ये सेलिब्रेशन केलं होतं. त्यामुळे मग माझ्याकडे रिंग लाईट होती. मग मी रिंग लाईटला मोबाईल सेट करून दिला आणि व्हिडिओ चालू करून दिला होता. त्यामुळे मग एवढे फोटो तर काय काढले नाही, पण मग व्हिडिओ आला आणि मग असं होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.